नमस्कार. हा ब्लॉग आहे रक्षाबंधनच्या दिवसाचा. ॲक्च्युली काय झालं, भरपूर दिवस एडिटिंग पेंडिंग राहिलं होतं आणि व्हिडिओवर बरंच काम बाकी होतं आणि त्यामुळे हा व्हिडिओ लेट होत आहे. आणि तुम्ही बघू शकता रक्षाबंधनाचा दिवस आहे. तर सकाळी आम्ही लवकर नाश्ता केला होता पोळ्यांचा सगळ्यांसाठी आणि त्याच्यानंतर जेवणाला लागलो होतो. तर जेवणामध्ये आम्ही मेनू ठेवला होता पनीर मटरची भाजी, शेवयांची खीर, चपात्या आणि हे सगळं घरीच करणार होतो. आणि त्याच्यानंतर फक्त पुलाव जो होता तो बाहेरून मागवला होता. तर पुलावसुद्धा अप्रतिम होता, पण घरात बनवलेली मटर पनीरची भाजी आणि शेवयांची खीर खरंच एक नंबर होती. नेक्स्ट टाईमला शेवयांची खीरची रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेल आणि खूप छान झाली होती ती रेसिपी. तर चला तुम्ही बघू शकता पुढे की रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही सगळीजणं मिळून 30 ते 40 माणसं होतो आणि खूप छान पद्धतीने रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. आणि यामध्ये माझे मम्मी पप्पा, भाऊ, भाऊजाई, बहीण, बहिणीचा मुलगा, नंदेची फॅमिली होती पूर्ण, जावची पूर्ण फॅमिली होती, मामाचे पोरगा होता, त्याची बायको, पोरं, शिवाय मामाची मुलगीसुद्धा होती, मामी बहीण होती माझी, त्यांची फॅमिली पूर्ण होती इथे. आणि त्यासोबत यांचे मामा मामी, मावशी काका आणि त्यांची मुलंसुद्धा इथे आली होती आणि त्यांची बायका, मुलंसुद्धा इथं होती. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि ह्या व्हिडिओमध्ये सगळी एकदम दिसत नाही आहे, कारण ज्याला जसा वेळ भेटत होता तशी तशी लोकं येत होती आणि तसं सेलिब्रेशन होत होतं. तर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने आम्ही इथं रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं. आणि खरंच सगळी माणसं जेव्हा एकत्र येते फॅमिली, तेव्हा मजा आणि गप्पा गोष्टी खूप होतात, खूप सारे फोटोशूट होतात आणि खूप छान पद्धतीने रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. आणि खूप गोड गोड आठवणी ह्या रक्षाबंधनच्या दिवशी आमच्यासोबत जोडल्या गेल्या. खूप सारी मजा मस्ती आणि गप्पा गोष्टी घडल्या गेल्या आणि खूप सारे फोटोशूटसुद्धा केले आम्ही. आणि त्याचे काही फोटो तुम्हाला इथे मी दाखवत आहे. सगळं काही व्हिडिओमध्ये शूट करता आलं, कारण खूप माणसं होती, खूप वर्दळ होती आणि तेवढ्या गडबडीमध्ये खूप सारे व्हिडिओज मला नाही घेता आले, पण जेवढे शक्य होईल तेवढं मी ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा असा खूप छान पद्धतीने आमचा रक्षाबंधनचा दिवस सेलिब्रेशन झाला. आय होप तुम्हालाही नक्की आवडेल हा ब्लॉग बघायला. आणि नेक्स्ट ब्लॉगसुद्धा येतोच आहे, सेकंड पार्ट. आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर पद्धतीने मी त्या दिवस कसा गेला रक्षाबंधनाचा याचा अर्धा पार्ट मी इथे दाखवलेला आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुमच्या घरीसुद्धा अशीच रक्षाबंधन होत असेल मोठ्या पद्धतीने, फॅमिली सगळ्या एकत्र येऊन मजा मस्ती करून. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे जो व्हिडिओ आहे, हा जो ब्लॉग आहे तो एन्जॉय करा. बाय बाय.